Hello students, welcome back to the e-learning platform of Mechanical Engineering Department of BSIT. I am Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. We are learning unit number 2, Steel and its Alloys. The learning outcomes of this particular video will be: you will be able to select relevant stainless steel for the given application. So let's get started. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टूल स्टील्सबद्दल डिस्कशन केलं आणि ते समजून घेतलं. नाउ लेट अस डिस्कस स्टेनलेस स्टील्स. सो बेसिकली स्टेनलेस स्टील्स आर द स्टील्स विच हॅव हाय करोजन रेजिस्टन्स अँड हेन्स दे डू नॉट करोड इन मोस्ट ऑफ युजल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. जनरली जर आपण बघितलं तर स्टेनलेस स्टीलला करोजन रेजिस्टन्स हा खूप जास्ती असतो आणि त्याच्यामुळं ते जनरली साध्या आपल्या जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये करोजन होत नाही आणि म्हणूनच त्याला स्टेनलेस स्टील असं म्हटलं जातं. बिकॉज इट डज नॉट गेट एनी स्टेन्स, म्हणजे त्याच्यावरती काही डाग पडत नाहीत आणि म्हणून आपण आपली भांडीसुद्धा स्टीलची असतात, स्टेनलेस स्टीलची. आणि त्याचबरोबर जर आपण आपले नळ वगैरे बघितलं पाण्याचे तर ते सुद्धा बऱ्याचदा स्टेनलेस स्टीलचे असतात. The high corrosion resistance is due to the presence of chromium in these steels. हा जो हाय करोजन रेजिस्टन्स स्टीलमध्ये येतो तो क्रोमियम हे एलिमेंट घातल्यामुळं त्याच्यामध्ये तो करोजन रेजिस्टन्स वाढलेला दिसतो. When chromium is added to steel, it first combines with carbon and forms complex chromium carbides, and the remaining chromium goes in solid solution form. जेव्हा आपण क्रोमियम स्टीलमध्ये ॲड करतो तेव्हा ते पहिल्यांदा कार्बन बरोबर रिॲक्ट होतं आणि त्याचे कार्बाइड्स तयार करतं आणि राहिलेले जे काही क्रोमियम आहे ते सॉलिड सोल्युशनच्या फॉर्ममध्येच आपल्याला दिसतं. हायर द क्रोमियम इन सॉलिड सोल्युशन फॉर्म अँड लेसर द अमाऊंट ऑफ कार्बाइड्स, द करोजन रेजिस्टन्स इज मोर. जेवढे कार्बाइड्स कमी असतील आणि क्रोमियम हे सॉलिड सोल्युशनच्या फॉर्ममध्ये असेल तर तेवढाच त्याचा करोजन रेजिस्टन्स हा चांगला असेल. In addition to chromium, many other elements such as nickel, manganese, molybdenum, titanium, etc. are added to improve certain properties. क्रोमियममुळे आपल्याला त्याचा करोजन रेजिस्टन्स जास्ती वाढणार, पण त्याचबरोबर आणखीन काही प्रॉपर्टीज जर इम्प्रूव्ह करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण निकेल, मँगनीज, मॉलिब्डेनम, टायटॅनियम याच्यापैकी एक किंवा दोन असे इतरसुद्धा एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. Various types of steels have one or more of the following properties in addition to their high corrosion resistance. हाय करोजन रेजिस्टन्स बरोबरच दुसऱ्या काही प्रॉपर्टीजसुद्धा या स्टेनलेस स्टीलमध्ये आहेत. पहिली म्हणजे हाय डक्टिलिटी अँड फॉर्मॅबिलिटी. डक्टाईल असतं ते, त्यामुळं आपण त्याचं वायरमध्ये रूपांतर करू शकतो आणि फॉर्मॅबिलिटीमुळं कुठल्याही फॉर्ममध्ये सुद्धा त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. आणि म्हणूनच आपण बघितलं तर आपल्याकडची जी भांडी असतात घरातली स्टेनलेस स्टीलची त्याचे आकार विविध असतात बिकॉज ऑफ इट्स हाय फॉर्मॅबिलिटी. इट इज ऑल्सो हॅविंग गुड मशिनॅबिलिटी. त्याचं मशिनिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतं. इट इज हॅविंग गुड वेल्डॅबिलिटी, एक्सलंट सरफेस फिनिश अँड अपिअरन्स. वी कॅन सी, म्हणजे ताटांमध्ये बऱ्याचदा आपला चेहरासुद्धा दिसतो, एवढं छान त्याचं सरफेस फिनिश असतो. अपिअरन्स इज ऑल्सो गुड. इट इज हॅविंग हाय रेजिस्टन्स टू स्केलिंग अँड ऑक्सिडेशन ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. गरम केलं तरीसुद्धा त्याचं ऑक्सिडेशन आणि स्केलिंग होत नाही. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ स्टेनलेस स्टील्स. द फर्स्ट इज ग्रुप ए. नाउ इन दिस ग्रुप ए दे कंटेन प्लेन FeCr alloys, आयन क्रोमियमचं प्लेन अलॉईज असतात अँड द अमाऊंट ऑफ क्रोमियम इन द सॉलिड सोल्युशन इज लेस दॅन 13%. 13% क्रोमियमचं प्रमाण हे कमी असतं. दीज स्टील्स शो ऑस्टेनेटिक फेज ॲट हाय टेम्परेचर अँड हेन्स कॅन बी हार्डन्ड बाय मार्टेन्सिटिक ट्रान्सफॉर्मेशन. जर स्टीलला आपल्याला हार्ड करायचं असेल तर त्याचं ऑस्टनाईटचं रूपांतर मार्टेनसाईटमध्ये करावं लागतं
आणि ते आपण या ग्रुप एच्या स्टेनलेस स्टीलमध्ये तसं करू शकतो, कारण त्याच्यामध्ये ऑस्टनाईटचं प्रमाण जास्ती आहे. ड्यू टू दिस दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मार्टेन्सिटिक स्टेनलेस स्टील. नाव रिमेंबर दिस, ग्रुप ए इज ऑल्सो नोन ॲज मार्टेन्सिटिक स्टेनलेस स्टील. They are hard, wear resistant and magnetic. They are also used for springs, ball bearings, valves, razors, cutting tools, cutlery items, etc. Okay. Now Group B. Group B contains plain FeCr alloys, but the amount of chromium in the solid solution is more than 13%. लेस दॅन 13% एमध्ये होतं, बीमध्ये 13%पेक्षा जास्ती आहे. क्रोमियम इज फेराइट स्टॅबिलायझर, दॅट इज इट लोअर्स द ACM टेम्परेचर अँड रेजेस A3 टेम्परेचर. ACM टेम्परेचरची लाईन लक्षात आली आपल्या आयन कार्बाईड डायग्रॅममध्ये. तिरकी लाईन जी आहे ती ACM म्हणजे 727 पासून 1147 पर्यंत जाणारी लाईन. And it also raises the A3 temperature. At about 12.5% chromium and no carbon, ACM and A3 temperature merge into one another and austenite phase disappears. जर तुम्ही आयन कार्बाईड डायग्राम, इक्विलिब्रियम डायग्राम जर बघितली तर या केसमध्ये काय व्हायला लागलेलं आहे की ACM ची जी लाईन आहे ती खाली खाली यायला लागली आहे आणि A3 जे टेम्परेचर आहे ते वरती वरती जायला लागले. आणि त्यामुळं ॲट वन पॉईंट की ज्या ठिकाणी 12.5% क्रोमियम आपण घालणार त्यावेळेस ते दोन्हीसुद्धा मर्ज होतील आणि ऑस्टनाईट फेज त्याच्यामधनं गायब होऊन जाईल, कारण तिथं ऑस्टनाईट फेजला जागाच नाही आहे. हेन्स दीज स्टील्स शो ओनली फेराइट फ्रॉम रूम टेम्परेचर टू हायर टेम्परेचर अँड आर कॉल्ड ॲज फेरिटिक स्टेनलेस स्टील्स. त्याच्यामध्ये ऑस्टनाईटच नसल्यामुळं त्याला आपण फेरिटिक स्टेनलेस स्टील्स असं म्हणतो. ग्रुप एला आपण काय म्हणालो, मार्टेन्सिटिक स्टेनलेस स्टील, आणि ग्रुप बीला आपण म्हणतोय फेरिटिक स्टेनलेस स्टील. लेट अस मूव ऑन टू द थर्ड ग्रुप, दॅट इज ग्रुप सी. नाउ ग्रुप सी cannot be hardened by martensitic transformation due to the absence of austenite phase. त्याच्यामध्ये ऑस्टनाईटच नसल्यामुळं आपण त्याचं रूपांतर मार्टेन्साईटमध्ये करू शकत नाही आणि म्हणूनच त्याचं जे हार्डनिंग आहे ते आपल्याला त्या पद्धतीने करता येत नाही. ड्यू टू द प्रेझन्स ऑफ हाय अमाऊंट ऑफ क्रोमियम, देअर करोजन अँड ऑक्सिडेशन रेझिस्टन्स इज हाय ॲज कम्पेअर टू ग्रुप ए स्टील्स. त्याचं सगळ्यात जास्ती करोजन आणि ऑक्सिडेशन रेझिस्टन्स आहे. दे आर सॉफ्ट, डक्टाईल, मॅलिएबल अँड मॅग्नेटिक इन कॅरेक्टर. सॉफ्ट असतात, डक्टाईल असतात, मॅलिएबल असतात आणि मॅग्नेटिक असतात. दे आर वाईडली यूज्ड फॉर वेसल्स इन केमिकल अँड फूड इंडस्ट्रीज, हीट एक्सचेंजर्स, ज्यूस कॅरिंग पाईप्स इन शुगर इंडस्ट्रीज एट्सेट्रा. आता आपण जे या ॲप्लिकेशन्स सांगतो आहे या ॲप्लिकेशन्सवरती नेहमी प्रश्न येतो की जर तुम्हाला हीट एक्सचेंजर्स करायचे असतील तर तुम्ही कुठलं स्टील वापरणार, किंवा युटेन्सिल्स करायचे असतील, भांडी तयार करायची असतील तर कुठलं स्टील वापरणार, नाईव्स करायचे असतील तर कुठलं स्टील वापरणार. सो वी शुड नो दिस. देन प्रेसिपिटेशन हार्डनेबल स्टेनलेस स्टील. दिस इज वन मोर टाइप ऑफ स्टेनलेस स्टील. These steels contain elements such as molybdenum, titanium, aluminium, copper and nickel in addition to the basic elements of chromium and nitrogen. Higher strength is developed due to precipitation of certain compound and they maintain high strength up to a temperature of about 550 degrees Celsius. मोठ्या हाय टेम्परेचरला सुद्धा त्यांची स्ट्रेंथ ही चांगलीच असते. दे आर यूज्ड इन एअरक्राफ्ट अँड मिसाईल इंडस्ट्रीज. कारण एअरक्राफ्ट आणि मिसाईलला टेम्परेचर हे प्रचंड असतं आणि ते त्यांनी सस्टेन करता यावं, ते फेल जाऊ नयेत याच्यासाठी आपल्याला या पद्धतीचं स्टील आपण एअरक्राफ्ट आणि मिसाईल इंडस्ट्रीजमध्ये वापरतो. नाव स्प्रिंग स्टील्स. Spring steel is a name given to a wide range of steels used in the manufacture of springs, prominently
in automotive and industrial suspension applications. स्प्रिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही जी स्प्रिंग तयार करतो आपण, जी आपल्याला ऑटोमोबाईलमध्ये कुठे दिसते तर शॉक ॲब्सॉर्बर्समध्ये. तर अशा ठिकाणी आणि इंडस्ट्रियल सस्पेन्शन ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा हे स्प्रिंग स्टील वापरलं जातं. These steels are generally low alloy manganese, medium carbon steel or high carbon steel with a very high yield strength. त्याची yield strength ही खूप चांगली असते कारण ते फेल जाऊन चालणार नाही. This allows objects made of spring steel to return to their original shape despite significant deflection or twisting. स्प्रिंगचे ॲक्शन आपल्याला काय करतो आपण स्प्रिंगमुळं, ती दाबली जाते आणि त्याच्यावरचा लोड काढल्यानंतर ऑटोमॅटिकली ती परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये येते आणि हेच या स्प्रिंग स्टीलचं काम आहे. Steel alloys are the most commonly used spring materials. The most popular alloys include high carbon, such as the music wire used for guitar strings. गिटारच्या ज्या तारा असतात किंवा स्ट्रिंग्स असतात त्याच्यासाठी आपण हे हाय कार्बन असणारं स्टील अलॉय वापरतो. Oil tempered low carbon, chrome silicon, chrome vanadium and stainless steel. So that is about spring steels, right? Okay. In the next video, we will discuss specifications of steels. Till then, stay home, stay safe, study well. Thank you.